एवं व्रतं स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चे असत्यथोरोदितिरौतिकायत् उन्माद वनृत्यते लोकबाह्य. अर्थात ज्याचे वर्तन असे असते, आपल्या प्रिय हरीच्या नामसंकीर्तनाने ज्याच्या ठिकाणी हरिप्रेम उत्पन्न झाले आहे, चित्तप्रेमाने आर्द्र झाले आहे, असा तो भक्त लोकाचार लोकलज्जा सोडून कधी मोठ्याने हसतो, रडतो, ओरडतो, गातो आणि उन्मत्त झाल्याप्रमाणे नाचतो. बाप नामाचे निधतेज यमवंदी चरणरज नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वयतिष्ठे नामाचेनी पडिपाडे काहीसे भवभय बापुडे कळी काळाचे तोंड कोणीकडे नामापुढे रिकावया जेवढी नामाची शक्ती तेवढी पाप नाही त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा ऐक राया सावधान नामापुरते सुगम साधन सर्वथा नाही नाही आन निश्चय जाण नेमस्त जन्मनाम कर्म श्रीधर श्रवणे उद्धरती पामर या लागी हरिलीला सुभद्र शास्त्रज्ञ नर वर्णिती ऐसा बाणल्या भक्तियोग न धरी जाणपणाचा फुग तेजुनी अहम मता पांग विचरती निसंग हरिकीर्तने करिता श्रवण स्मरण कीर्ती तेने वाडे सप्रेम भक्ती भक्त विसरे देहस्फूर्ती ऐकते ही स्थिती सांगेन राया हरिनाम गुण कीर्तन कीर्ती अखंड आवडे जागृती स्वप्नीही तेची स्थिती दृढ हरिभक्ती ठसावे ऐशिया परी भक्तियुक्त दृढतर जाहले ज्याचे व्रत तव तव होय आर्द्र चित्त प्रेमाद्भुत हरिनाम कीर्ती आत्मा परमप्रिय हरी त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी नित्य नवी आवडवरी सभायाभ्यंतरी हरी प्रकटे चुकल्या मायापुता संकटी एकाकी बहुकाळे जाहली भेटी तेने ओरडे घालोणी मिठी चाले जेवी पोटी अनिवार रुदन तेवी जीव शिवा अवचटी भक्तीचे पेठे जाहली भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ते संधी माझी उठी अनिवार रुदन परमात्म यासी आलिंगन तेणे अनिवार स्पुंदन रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण उसासोनी करी. अर्थात नामाचा प्रभाव फार मोठा आहे. नामस्मरण करण्याने भक्ताचे यमचरण वंदन करतो. स्वतः चतुर्भुज विष्णू नामापाशी सज्ज उभा राहतो. नामापुढे संसाराचे भय कसे टिकणार आणि कळीकाड तोंड तरी कसे दाखवणार. नामाची जेवढी शक्ती आहे तेवढे प्रबळ पाप या जगात नाही. हे जनका, नामापाशी चारही मुक्ती असतात असे तू निश्चयाने जाण. नामाहून अधिक दुसरे सुगम साधन नाही हे नक्की जाण. भगवंताचा जन्म, त्याची दिव्य नामे आणि कर्मे यांच्या श्रवणाने पामरजन उद्धरतात. म्हणून शास्त्र जाणणारे लोक हरिलीलेचे वर्णन करीत असतात. असा भक्तियोग जे जाणतात ते कोणीही मी ज्ञानी आहे असा गर्व धरीत नाहीत. ते अहंकार व ममता टाकून हरीचे कीर्तन करीत सुखाने राहतात. परमेश्वराच्या कीर्तीचे श्रवण केले, मनन केले, स्मरण केले म्हणजे प्रेमही वाढते व भक्तीही वाढते. ही भक्ताची अवस्था अशी असते की तेथे तो आपल्या देहाचे भानही विसरतो. हरिनाम व हरीचे गुण यांचे कीर्तन अशा भक्ताला जागेपणी तर आवडतेच, स्वप्नातही तो त्याच नादात असतो. अशी हरिभक्ती दृढ होत जाते. हे भक्तीचे व्रत आहे, पण प्रेमाने घेतलेले व्रत आहे. त्यामुळे चित्त क्षणोक्षणी मृद होत जाते. कीर्तन म्हटले की लगेच त्या माणसाला फार हर्ष होतो आणि अद्भुत प्रेम उदयास येते. हरी हा सर्वांचा प्रिय असा आत्मा आहे. त्यामुळे कीर्तनात स्वभावतच आनंद वाढत असतो. त्या भक्ताला कीर्तनाची नित्य नूतन गोडी असते. त्यामुळे त्याच्या आतबाहेर हरीच विराजत असतो. दीर्घकाळ चुकामुक झालेल्या आईची व मुलाची अचानक भेट झाली की ते दोघं ज्याप्रमाणे मिठी मारून रडतात, त्याप्रमाणे फार दिवसांपासून ताटातूट झालेल्या जीवशिवांची या भक्तीच्या पेठेत एकाएकी भेट झाली म्हणजे आत्मसाक्षात्काराने त्यांची मिठी पडते आणि भक्ताला प्रेमाने रडू कोसळते. जीव परमात्म्याला आलिंगन देतो
त्यामुळे त्याचा देह रोमांचित होतो व तो रडू लागतो, उसासे टाकू लागतो. सवेची गदगदोनी हासे, मानी मज माझीच मी असे. मा चुकलो भेटलो हे ऐसे, देखोनी आपुले पिसे हासोची लागे. मी अखंडत्वे स्वये संचलो, अभेद पूर्णत्वे अनादीस रचलो. तो मी अव्यये म्हणे जाहलो मेलो, येणे आठवे डोल डोलो हासोची लागे. पळता दोराच्या सर्पा भेण, पडे अडखळे भये पूर्ण. तोच दोरा ते ओळखोन, आपण या आपण स्वये हासे. तेवी संसाराचा अभाव, देहभाव समूळ वावो. तेथे नाथिली ममता अहंभाव, मज होता पहावो म्हणून हासे. बाप गुरुवाक्य निज निर्वाहो, देही असता विदेह भावो. माझे चारी देह झाले वावो, येणे अनुभवे पहावो गरजो लागे. म्हणे धन्य धन्य भगवत भक्ती, जिणे मिथ्या केल्या चारी मुक्ती. मी परमात्मा निज निश्चिती, येणे उल्लाचे त्रिजगती गरजवी गजरे. धन्य भगवंताचे नाम, नामे केलो नित्य निष्काम. समूळ मिथ्या भवभ्रम, गरजोनी निसीम हाक फोडी. आता तुझे नाहीच त्रिलोकी, दिसे तेथे मीच मी की. मीच मी तो एकाकी, येणे वाके अलौकिकी हाक फोडी. दुर्धर भवबंध ज्याचेनी, निशेष गेला हरपोनी. त्या सद्गुरूच्या निजस्तवनी, गरजवी वाणी अलौकिक. म्हणे संसार झाला वावो, जन्ममरणांचा अभावो. कळी काळासी नाही ठावो, म्हणून या पहावो हाक फोडी. ऐशा हाकांवरी हाका, फोडू लागे अलौकिका. सवेची गाये निजात्मसुखा, स्वानंदे देखा डुल्लुतू. परमसख्याची गोड कथा, तृप्तीन बाणे स्वये सांगता. तेवी निजानुभावे हरिकाता, धनी सर्वथा पुरेना. त्यांचे गाणे ऐकता, सुखरूप होय सज्ञान श्रोता. मुमुक्ष होय परमावस्था, जरी तो अवचिता गावो लागे. गाता पदोपदी निज सुख, कोंदाटे अधिकाधिक. ओसंडता परमहरिक, स्वानंदे अलौकिक नाचो लागे. अर्थात लगेच तो खदाखदा हसतो व म्हणतो, मी माझ्याच ठिकाणी आहे, मी खरोखर चुकलोच नव्हतो आणि आता भेटलो पण नाही. चुकल्याचा नुसता भ्रम झाला होता. मी स्वतः अखंड आहे, अभेद आहे, अविनाशी आहे, अनादि सिद्ध आहे. मी जन्मलो आणि मेलो असे उगाचच समजत होतो. असे आत्मभान आले की तो डोलून हसू लागतो. एखादा मनुष्य दोरीला साप समजतो व पळू लागतो, वाटेत अडखळतो व पडतोही. पण तो साप नाही, दोरीच आहे असे त्याला कळले की तो स्वतःच स्वतःला हसू लागतो. त्याचप्रमाणे तो म्हणतो, मुळात संसार नाहीच, देहभाव तर अगदीच खोटा आहे, पण तेथेही मी ममतेने आणि अहंकाराने चिकटलो होतो. हा केवढा चमत्कार आहे. ह्या विचाराने त्याला हसू येते. त्याला असा अनुभव येतो की श्रेष्ठ गुरुवाक्यच माझा आधार आहे. त्यामुळे देह धारण करूनही माझे चारही देह म्हणजेच स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे मिथ्या झाले. तो म्हणतो, ज्या भगवत भक्तीने चारही मुक्ती व्यर्थ ठरल्या, ती भक्ती धन्य आहे. मी परमात्मा आहे या भावनेने मी जणू सारे जग भरून टाकतो. तो गर्जना करू लागतो की भगवंताचे नाम असे आहे की त्याने मला निष्काम केले आणि संसार हा मिथ्या आहे, भ्रम आहे असा अनुभव तो लोकांना सांगू लागतो. त्याच्या तोंडून सहजच उद्गार निघतात, या त्रैलोक्यात सर्व काही मीच एकटा आहे, दुसरे काही नाही. तो नेहमी आपल्या अलौकिक वाणीचा उपयोग त्या सद्गुरूंच्या स्तवनामध्ये करतो व आपल्या गुरुमुळेच एरवी न सुटणारा संसारबंध सुटला असे म्हणतो. तो म्हणतो, संसार मिथ्या झाला, जन्म मरण नाहीसे झाले, कळी काळाचा कोठे पत्ताच लागत नाही. तो वारंवार स्वयंपूर्तीने अशा गर्जना करतो आणि आत्मसुखाच्या भरात गात राहतो, स्वानंदाने डोलू लागतो. तो परमात्म्याची थोरवी आपल्या अमृतवाणीने सांगू लागला तरी त्याची तृप्ती होत नाही आणि हरिनामाचे गायन करताना ते पुरेसे वाटत नाही. एवढेच नव्हे तर त्याचे हरिनाम गान ऐकताना श्रोता पण आनंदाने डोलतो.
ज्ञानी होतो आणि एखादा मुमुक्षू त्याचे पाहून हरिभजन करू लागला तर तर त्यालाही परमोच्च अवस्था प्राप्त होते. हरिनामाचे गान करताना गोडी वाढतच जाते. तो भक्त हर्षित होतो आणि स्वानंदाने नाचू लागतो. खं वायुमग्निं सलिलं महिं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् सरित्समुद्रांश्च हरे शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः. अर्थात आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सर्व नक्षत्रातील ज्योती, सर्व प्राणीमात्र, दिशा, वनस्पती, नद्या, समुद्र असे जे जे काही जगात भासते ते सर्व श्रीहरीचे शरीर आहे असे समजून अनन्य होऊन श्रीहरीला प्रणाम करावा. सारुनी दुजेपणाचे काज, निरसोनी लौकिकाची लाज, अहंभावे विण सहज, आनंदाचे भोजे अलौकिक नाचे. जो मोले मदिरा खाये, तो मदिरानंदे नाचे गाये. जेणे ब्रह्मानंदू सेविला आहे, तो केवीर आहे आवरला. या लागी तो लोकबाह्यता, स्वये नाचे ब्रह्मोन्मादता. लोक मानिती तया पिशाचता, हा बोधू पंडिता सहसा न कळे. त्याची या निजबोधाची कथा, ऐक सांगेन नृपनाथा. एक भगवंता वाचुनी सर्वथा, त्यासी अलौकिकता दिसेना. ब्रह्म उन्माद परमानंदे, जव जव पाहे स्वानंद बोधे. तव तव चराचर पूर्णानंदे, देखे स्वानंद कंदे दुमदुमित. पृथ्वी आप तेज वायू नभ, देखे हरिरूप स्वयंभ. भूता महाभूतांचे डिंभ, न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे. जेविन पेरिता मळा, पाहता जैसा केळीचा कळा. स्वये विकासे फळा दळा, तेवी वस्तू हे पांचाला भूत भौतिकात्मक. जेवी कांतोनिया रंध्रसळे, स्फटिक दीप गृह अंगमेळे. चितारिली अश्वगज दळे, ती भासती सोज्वळे अंतुलेनी दीपे. तेवी सोम सूर्यादी तेज शक्ती, का वनी नक्षत्रे जे लखलखिती. जनन यनादी निज दीप्ती, देखे आत्मज्योती सतेज. युक्ती मिळविता द्रव्यांतर, अग्नी परिभासे पुष्पाकार. तेवी वस्तू स्वलीला साचार, रविचंद्राकार नानात्वे भासे. पृथ्वी गंधरूपे स्वये असे, तो गंधू कस्तुर्यादिकी भासे. तेवी भगवत सत्ता सर्वत्र असे, परी सात्विकी दिसे अतिप्रकट. या लागी सात्विक काठाई सत्व, तेथ देखे भगवत तत्व. सत्वे सत्ववंता महत्व, अतिमान्यत्व हरिरूपे. अर्थात त्याचा द्वैतभाव नष्ट होतो, अभिमान नाहीसा होतो, लौकिकाची लाज उरतच नाही आणि तो आनंदाने बागडू लागतो. अहो, जो पैसा टाकून मदिरात विकत घेतो आणि ती पितो, तेव्हा तोही बेभान होतो, बरळू लागतो, अस्ताव्यस्त नाचतो. तर मग ज्याने ब्रह्मानंद सेवन केला आहे, तो देहभानावर कसा राहील? तात्पर्य: जो लोकलज्जा सोडून ब्रह्मानंदात प्रविष्ट होतो, तो ब्रह्म उन्मादात नाचू लागला तर त्यात काय नवल? सामान्य लोकांना मात्र वाटते की त्याला पिशाच्च बाधा झाली आहे. पण शब्दपंडितांना भक्तीचे हे रहस्य कसे कळणार? हे राजा, अशा प्रकारच्या भक्तांच्या निजबोधाचे वर्णन मी असे करेन की तो एका भगवंताशिवाय दुसरा कोणताही लौकिक विचार करीत नाही. ब्रह्म उन्मादाच्या व स्वानंद बोधाच्या माध्यमातून तो भक्त जे जे बघतो ते सर्व चराचर पूर्णपणे स्वानंदाने भरलेले दिसते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सारे त्याला हरिरूपच दिसते. हरीपेक्षा वेगळे दिसत नाही. म्हणजेच तो सर्वत्र अभिन्नपणे पाहतो. मळ्यामध्ये मुद्दाम केळीची पेरणी केली नाही तरी अचानक उगवलेल्या केळीला कोंब येतो व ती केळ पानांनी व फळांनी लहडते. त्याप्रमाणे हरीचे रूपच पाचही भौतिक तत्वांच्या रूपाने विकसित होते. आकाशकंदिलात कागदावर कोरीव काम करून
चित्रे खोदून काढली तर आतील दीपज्योतीने ती प्रकाशमय अशी चित्रे भिंतीवर किंवा कंदिलाच्या कागदावर सुंदर भासतात. त्याचप्रमाणे तो असे ओळखतो की चंद्र, सूर्य, अग्नी, नक्षत्रे, प्राण्यांचे नेत्र हे सर्व चमकतात. ते आतील आत्मज्योतीमुळे चमकतात. अग्नीला फुलाच्या आकाराची वस्तू लागली व ती पेटली तर अग्नीच फुलासारखा दिसतो. त्याप्रमाणे सूर्य, चंद्र इत्यादी ठिकाणी आत्मवस्तूच नानात्वाने भासते. पृथ्वीमध्ये गंध हा गुण स्वभावतः असला तरी कस्तुरी, कापूर आदी पदार्थात त्याचा स्पष्ट प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्व सर्वत्र आहे, पण सात्विक अंतःकरणात त्याचा सर्वत्र प्रकट रूपात अधिक अनुभव येतो. म्हणून भगवंताला पाहायचे असेल तर सात्विक भक्तांच्या सत्वगुणात पाहावे आणि भक्तांना त्यांच्या सत्वगुणांमुळेच महत्व येते. त्यालाही भगवंताचेच अधिष्ठान आधार असते.